रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परिवहनचे जे कर्मचारी आहेत त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावं, जी जुनी पेन्शन योजना होती त्या पद्धतीने निवृत्ती वेतन त्यांना लागू व्हावे अशा मागणी। 2 दिवसांपूर्वीच परिवहन कर्मचारी संघटनेने पालिका भेट घेतली होती। रवी पाटील यांनी भेट घेतली होती, त्यावेळेला त्यांना पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं। पुन्हा तुम्ही उपोषण करता? आम्ही सुरुवातीलाच त्यांना निवेदन दिलं होतं आणि पेन्शनसाठी आम्ही जो लढा दिलेला आहे, पूर्वी आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं होतं, त्याच्यामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला होता। तो निकाल महापालिका आयुक्तांकडे दिला, परंतु त्यांनी जवळजवळ वर्षभर टाळाटाळ केली म्हणून आम्ही पुन्हा कंटेम्प्ट कोर्ट केला। त्याच्यानंतर पुन्हा आमच्या बाजूने निकाल लागला। तसं असतानासुद्धा न केल्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांनीसुद्धा 2024ला GR काढला की तुम्ही तुमच्या स्तरावरती हा निर्णय घ्या। माननीय मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे, त्यांनी आयुक्तांना सांगूनसुद्धा अजून त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्ही हा लाक्षणिक उपोषण करतो आहे। आणि जर ह्याच्यानंतरही जर महापालिकेने याची चालढकलपणा केला तर आम्हाला मग आमरण उपोषणशिवाय दुसरा पर्याय नाही। कारण तुम्ही बघत असाल बरेच असे कर्मचारी आहेत त्यांना 2,500 पेन्शन आहे, त्यांचे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांचं घर 2,500 चालणार कसं? म्हणून आमची मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी ही जुनी पेन्शन योजना लागू करा। मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिले, न्यायालयाने आदेश दिले, तरी आयुक्तांचं काय म्हणणं आहे? कशामुळे त्यांनी हा प्रस्ताव एवढे दिवस? प्रशासन जे प्रशासक आहेत ते अतिशय चालढकल करतात, जणू काय त्यांना त्यांच्या खिशातले पैसे द्यायचे आहेत। आमच्या मेहनतीचे जे पैसे आहेत तेच आम्ही मागतो आहोत, तरीसुद्धा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही।